अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर माहिती बघणार आहोत, ती म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत छोटे छोटे, ज्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल, नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या घरात सुख समृद्धी वाढेल, एकोपा वाढेल, प्रेम वाढेल, एक सुख शांती आपल्या घरामध्ये नांदेल। बघा, यावर्षी होळी कधी साजरी करावी हा खूप मोठा संभ्रम आहे, कारण की होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे। मग होळी कधी साजरी करावी ही माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगते की 2 मार्चला आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर होळी साजरी करायची आहे। आता बघा की चंद्रग्रहण 3 मार्चला आहे, तर चंद्रग्रहण असल्यामुळे तो चंद्रग्रहणाचा जो काही काळ आहे तो काळ कोणता आहे, त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी किंवा वयोवृद्धांनी ग्रहण काळामध्ये कोणते नियम पाळावेत ही सगळी माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत, आणि हे उपाय जर मनापासून आपण केले अगदी श्रद्धेने तर नक्कीच आपल्याला याचे अनुभव येतात। तर सर्वात प्रथम फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं म्हणतात, आणि हुताशनी पौर्णिमेला होलिकात्सव साजरा केला जातो, त्यालाच आपण होळी असं म्हणत असतो। आता बघा, होळी झाली त्यानंतर उन्हाळ्याला खरी सुरुवात होत असते। त्याचप्रमाणे ऋतूंचा राजा वसंत ऋतू, या ऋतूला आगमन होत असते, सुरुवात होत असते। याचं एक सायंटिफिक रिझन पाहायला जर गेलं तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आजूबाजूला खूप कचरा साठतो, तो साठलेला कचरा आपल्याला एका ठिकाणी गोळा करून त्याची आपल्याला होळी करायची असते। त्यामुळे सूक्ष्म जीवजंतू मरण पावत असतात, त्यामुळे एक स्वच्छ वातावरण तयार होत असतं। बघा, एकदा स्वच्छता करून होत नाही तर आपल्याला ही स्वच्छता वारंवार करायची असते, पण त्या स्वच्छतेची आठवण करून देणारा हा सण आहे तो म्हणजे होळी। त्याचप्रमाणे होळी या सणाची एक पौराणिक कथा सुद्धा आपल्याला सांगितली जाते, ती अशी आहे की हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता, त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता, आणि त्याच्या मुखामध्ये सतत भगवान विष्णूंचं नाव राहत असे, पण ते हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं, म्हणून तो भक्त प्रल्हादाला त्रास देऊ लागला होता। त्याच्यावर त्याने अनेक अत्याचार केले, जसं की त्याला उंच कड्यावरून खाली ढकलून दिले, त्याचप्रमाणे त्याला उकळत्या तेलामध्ये टाकले होते, पण तरीही भक्त प्रल्हादाला काहीच झाले नव्हते, कारण की तो भगवान विष्णूंचा भक्त होता आणि भगवान विष्णू त्याचं नेहमी रक्षण करत होते। त्याच्या मुखामध्ये सतत भगवान विष्णूंचा जप राहत असे। आता बघा, ही कथा बऱ्याच जणांनी ऐकली असेल। त्यानंतर हिरण्यकश्यपू नावाचा जो राक्षस होता त्याने भक्त प्रल्हादाला अनेक प्रकारचा त्रास दिला, त्याचा अनेक प्रकारे छळ त्याने केला। त्यानंतर एवढं करूनही त्याचं भागलं नाही, तर त्याची बहीण जी होती हुंटा नावाची, तिने म्हटलं होतं की मला अग्निदेवाकडून वरदान मिळालं आहे, मला अग्नीपासून कुठलाही त्रास होत नाही, मग मी त्याला एका होळीमध्ये एका अग्निकुंडामध्ये घेऊन बसते, जेणेकरून तो जळेल आणि त्याची राख होईल। परंतु जेव्हा हुंटा भक्त प्रल्हादाला एका अग्निकुंडामध्ये होळीमध्ये घेऊन बसली त्यावेळी उलटेच झाले, हुंटा जी होती ती जळून भस्म झाली, या उलट भक्त प्रल्हादाला मात्र काहीच झाले नाही। भक्त प्रल्हादाची ती एक अग्निपरीक्षाच होती असं आपण म्हणू शकतो। तर ही त्यामागची कथा आहे, आणि या दिवसापासून होळी हा सण साजरा केला जातो। तर या होळीला आपल्याला छोटे छोटे काही उपाय करायचे असतात, जसं की आपल्याला या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये काही वस्तू अर्पण करायच्या असतात, जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, आपल्या जीवनातली जी काही नकारात्मकता आहे, किंवा आपल्या घरातले भांडण तंडे असू, आजारपण यामुळे दूर होतं आणि आपल्या घरात सुख समृद्धी वाढू लागते, सुख शांती आपल्या घरात नांदू लागते। तर आता ते उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया। त्यातला पहिला उपाय आहे ते म्हणजे बघा, होळीमध्ये होळीच्या अग्नीमध्ये जर नारळ अर्पण केलं तर नारळ बरेच जण अर्पण करतात, पण जे करत नाही त्याच्यासाठी सांगते, नारळ जर अर्पण केलं तर आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे ती नष्ट होत असते। त्यानंतर बघा, होळीला जर तुम्ही 7 वेळा प्रदक्षिणा घातली त्यामुळे आपल्या कार्यामधले सगळे अडथळे दूर होतात आणि आपला वाईट काळ दूर होत असतो। होळी मातेला नेहमी 3 प्रदक्षिणा घालाव्यात किंवा तुम्ही 7 प्रदक्षिणा घालू शकतात, यामुळे तुमच्या कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि वाईट काळ आपला जो आहे तो दूर होतो, अर्थातच काय की दुःखांचा नाश होत असतो। त्यानंतर बघा, होळीच्या अग्नीमध्ये थोडे गहू किंवा तांदूळ जर तुम्ही अर्पण केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही, अन्नधान्य आपल्या घरी भरभरून राहत असते। त्यानंतर बघा, जेव्हा आपण होळीच्या अग्नीला आपण संपूर्ण कुटुंब मिळून नमस्कार करतो, त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये प्रेम आणि एकोपा वाढू लागतो। तर हा एक सुद्धा उपाय आहे। जर तुमच्या घरी वारंवार भांडणे होत असतील क्षुल्लक कारणावरून,
तर हा उपाय तुम्ही करून बघा. संपूर्ण कुटुंबासोबत तुम्हाला होळी मातेला नमस्कार करायचा आहे. होळी मातेची तुम्हाला पूजा करायची आहे, तिला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना तुम्हाला करायची आहे की आमच्या कुटुंबातले जे काही भांडण तंटे आहेत ते मिटू दे किंवा आमच्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा वाढू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण जर हे उपाय केले तर नक्कीच त्याचा अनुभव आपल्याला येतो. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते. कुठलीही सेवा किंवा कुठलेही उपाय आपल्याला तेव्हाच फळ देतात जेव्हा आपण त्यावर 100% विश्वास ठेवतो, 100% आपली त्यावर श्रद्धा असते. त्यामुळे हे उपाय सुद्धा तुम्हाला तेवढेच श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून करायचे आहे. त्यानंतर बघा, होळीच्या अग्नीमध्ये जर लवंग तुम्ही अर्पण केलं किंवा लवंग घातले तर राहूचे दुष्परिणाम हे कमी होतात. त्यानंतर बताशा ठेवल्याने आपला शुक्र ग्रह मजबूत होत असतो असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, होळीच्या अग्नीमध्ये जर गुळ अर्पण केला तर आपल्याला कर्जातून मुक्ती मिळते असं म्हटलं गेलं आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे तो म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये जर तुम्ही वेलची अर्पण केली तर तुमचा बुध ग्रह हा मजबूत होतो. त्याचबरोबर होळीच्या अग्नीमध्ये काळे तीळ जर अर्पण केले तर आपल्या शत्रूंचा नाश होत असतो किंवा शत्रू आपल्याला शरण येत असतात. तर हे उपाय आहेत, ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय आहेत. त्यामुळे जर जमले तेवढे उपाय तुम्ही करू शकता आणि यामुळे नक्कीच आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती कुठे ना कुठे कमी होते. बघा, जेव्हा आपण होळीच्या अग्नीमध्ये आपण नैवेद्य होळी मातेला दाखवतो आणि होळीच्या अग्नीमध्ये जेव्हा बघा कणकेचे आपण कीटक बनवून त्यामध्ये टाकत असतो, त्यामुळे असं म्हटलं जातं की हे कीटक जेव्हा आपण होळीच्या अग्नीमध्ये टाकतो, जसं की डास, कणकेचा पाळीचा आकार किंवा डासांचा आकार आपण बनवून ते होळीच्या अग्नीमध्ये टाकत असतो, त्यामुळे असं म्हटलं जातं की कीटक आपल्या घरामध्ये येत नाही किंवा आपल्या घरातले ते जे काही कीटक आहेत ते कमी होतं असं म्हटलं जातं. तर त्याचप्रमाणे याचं सुद्धा आहे, जेव्हा आपण होळीच्या अग्नीमध्ये ह्या ज्या काही वस्तू, ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, तुम्ही जर मनापासून त्या अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते. आणि ज्या ज्या गोष्टींमार्गे काही ना काही कारण आहे, त्यामुळे बघा, जसं की बत्ताशा तुम्ही अर्पण केल्याने शुक्र ग्रह तुमचा मजबूत होतो, वेलची अर्पण केल्याने तुमचा बुध ग्रह मजबूत होतो, काळे तीळ अर्पण केल्याने तुमचा शत्रूंचा नाश होत असतो किंवा शत्रू आपल्याला शरण येत असतो. त्याचबरोबर नारळ अर्पण आपण जेव्हा करतो होळीच्या अग्नीमध्ये तेव्हा आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होत असते. तर हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्याचबरोबर होळीच्या राखीचे सुद्धा काही उपाय आहेत, ते उपाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वामी माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, या नव्या विषयासोबत. तो पण सर्वांनी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.